शहरातील कापड व्यापाऱ्याचे तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक, एकूण 3 जणांवर गुन्हा दाखल, तर राजस्थानमधून 2 जण ताब्यात. पालघर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत देशी विदेशी पक्ष्यांच्या थव्यांची गर्दी, पक्षीप्रेमींसाठी या परदेशी पाहुण्यांचं स्थलांतर ठरतंय पर्वणी. उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांगलादेशी महिलेला अटक, महिला 4 महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती, बांगलादेशी महिलेला आश्रय देणारा रफिक विश्वास फरार. करमाळ्यातील कोळगाव धरणातून अवैध वाळू उपसा सुरू, करमाळा पोलिसांची धडक कारवाई, यांत्रिक बोटीसह 3 जणांना अटक. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अंबाजोगाईतील शेतकरी आक्रमक, बीडच्या अंबाजोगाईतील 5 ग्रामपंचायतींचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. विसापूर धरणातून सहस्त्रकुंडापर्यंत पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची शिष्टमंडळाची मंत्री इंद्रनील नाईकांकडे मागणी, लाखो रुपयांची पिकं पाण्याअभावी करपल्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, गेल्या महिनाभरापासून सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण. रत्नागिरीच्या राजापूरमधील प्रसिद्ध कात्रादेवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सुरुवात, जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नांदेडच्या कंधार तालुक्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 18 वाहन चालकांवर कारवाई करत हजारोचा दंड वसूल.